1969 साली मानवाने पहिल्यांदाच चंद्रावर पाऊल ठेवलं आणि इतिहास घडला. पण 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. यावेळी फक्त अमेरिका नाही, तर यावेळेस चीन, रशिया आणि भारतही या रेसमध्ये उतरले आहे बरं का. पण सगळ्यात मोठा प्रश्न, आर्टेमिस मोहिमेत अमेरिका आघाडीवर आहे, चीन वेगाने पुढे जात आहे आणि भारत नेमका कुठे उभा आहे? आर्टेमिस मिशन. नासाची आर्टेमिस मिशन ही फक्त एक स्पेस मिशन नाही, तर मानवाच्या भविष्याची ब्लूप्रिंट आहे. या मोहिमेचं उद्दिष्ट आहे पुन्हा मानवाला चंद्रावर पाठवणं आणि यावेळी तिथे कायमस्वरूपी बेस तयार करणं. आर्टेमिस 3 मध्ये पहिली महिला आणि पहिला नॉन व्हाईट ॲस्ट्रोनॉट चंद्रावर उतरणार आहे. नासा लुनार गेटवे नावाचं एक स्पेस स्टेशन तयार करत आहे, जे चंद्राभोवती फिरणार आहे आणि हे गेटवे भविष्यात मार्स मिशनसाठी स्टेपिंग स्टोन ठरणार आहे. म्हणजेच ही फक्त चंद्राची गोष्ट नाही, तर स्पेस फ्युचरचं फाउंडेशन आहे. स्पर्धा का सुरू झाली? पण अचानक ही स्पर्धा का वाढली? कारण चंद्र हा फक्त एक ग्रह नाही, तो फ्युचर पॉवर सेंटर आहे. चंद्रावर हेलियम-3 सारखा रेअर एलिमेंट आहे, जो एनर्जी रिलोव्हेशन घडू शकतोय. तसंच स्पेसवर कंट्रोल म्हणजेच कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, मिलिटरी डोमिनन्स. म्हणूनच अमेरिकेने आर्टेमिस अकॉर्ड्स तयार केले आहेत, ज्यात 40पेक्षा जास्त देश सहभागी आहेत. दुसऱ्या बाजूला चीन स्वतःचं लुनार रिसर्च स्टेशन बनवत आहे आणि 2030 पर्यंत मानव चंद्रावर पाठवण्याचं लक्ष्य आहे. रशिया चीनसोबत आहे. म्हणजेच जशी कोल्ड वॉर पृथ्वीवर झाली, तशी आता स्पेस कोल्ड वॉर सुरू झाली आहे. आता यात भारताची सध्याची भूमिका काय आहे? आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, भारत या स्पर्धेत मागे नाही, पण पूर्णपणे पुढे देखील नाही. चंद्रयान 3 मुळे भारताने इतिहास घडवला. साऊथ पोल रिजनमध्ये लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला. ही फक्त अचिव्हमेंट नाही, तर फ्युचरसाठी एक स्ट्रॉंग एंट्री आहे. भारत नासासोबत कोलॅबरेशन करत आहे आणि आर्टेमिस अकॉर्डमध्येही सहभागी आहे. म्हणजे भारत अमेरिकेच्या गटात आहे. पण भारताची खरी ताकद इथे संपत नाही. भारताची हिडन पॉवर, गेम चेंजर अँगल. पहिली ताकद, साऊथ पोल ॲडव्हान्टेज. जिथे जग अजून पोहोचलेलं नाही, तिथे भारत आधीच पोहोचलाय. हा भाग फ्युचर ह्युमन बेससाठी सर्वात महत्त्वाचा. दुसरी ताकद, डाटा पॉवर. इस्रोकडे चंद्राबद्दल असा डाटा आहे, जो भविष्यातील मिशनसाठी गोल्डसारखा आहे. कदाचित फ्युचर स्पेस रेसमध्ये रॉकेट नाही, तर डाटा जिंकणार आहे. तिसरी ताकद, लो कॉस्ट इनोव्हेशन. भारत कमी खर्चात मोठे मिशन करतो, म्हणूनच डेव्हलपिंग कंट्रीज भारताकडे पाहत आहे. भारत हळूहळू स्पेस पार्टनर ऑफ ग्लोबल साऊथ बनत आहे. चौथी ताकद, डिप्लोमॅटिक बॅलन्स. भारत अमेरिकेसोबत आहे, पण न्यूट्रल इमेज ठेवतो. म्हणजेच भारत US आणि बाकी जगामधील ब्रिज बनू शकतो. पाचवी ताकद, प्रायव्हेट स्पेस फ्युचर. स्काय रूट, ॲग्निक्यूल, पिक्सेल सारखे स्टार्टअप भारताचं फ्युचर बदलू शकतात. आज इस्रो आहे, उद्या भारताचं स्वतःचं स्पेस एक्स तयार होऊ शकतं. आणि गंगायान हा शेवट नाही, तर भारताच्या ह्युमन स्पेस जर्नीची सुरुवात आहे. पण सगळं पॉझिटिव्ह नाही. भारताकडे अजूनही काही मोठे गॅप्स आहेत. स्वतःची ह्युमन मून मिशन नाही. प्रायव्हेट सेक्टर अजून स्ट्रॉंग नाही. स्पेस इकॉनॉमीमध्ये क्लिअर रोड मॅप नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, चीन ॲग्रेसिव्ह आहे, भारत कॉशियस आहे. पण स्पेस रेसमध्ये रिस्क घेतल्याशिवाय लीडरशिप मिळत नाही. फ्युचर भारत गेम चेंजर कसा ठरू शकतो आपण पाहूया. जर भारताने इंडिपेंडंट मून मिशन अनाऊन्स केलं, प्रायव्हेट कंपनीजला फुल सपोर्ट दिला, स्पेस स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवलं, तर भारत फक्त पार्टिसिपंट राहणार नाही, तर तो लीडर बनू शकतो. कारण भारताकडे टॅलेंट, इनोव्हेशन आणि लो कॉस्ट पॉवर आहे. चंद्रावर जाणं हे आता फक्त विज्ञान नाही,
तो पॉवर, इकॉनॉमी आणि फ्युचरचं सिम्बॉल आहे. अमेरिका पुढे आहे, चीन वेगाने धावत आहे, पण भारत तो वेगळ्या पद्धतीने खेळतोय. डाटा, स्ट्रॅटर्जी आणि इनोव्हेशनच्या जोरावर. आणि कदाचित ही स्ट्रॅटर्जी उद्या संपूर्ण गेम बदलू शकते. कारण स्पेस रेसमध्ये वेग नाही, विशन जिंकतं.